पीएसपी मध्ये अशा काही गोष्टी कव्हर केल्या होत्या की डिलिव्हरी किंवा प्रेग्नन्सी याबद्दल तर आहेच, पण नुकत्याच जन्मलेल्या बाळामध्ये काय काय गोष्टी अपेक्षित आहेत किंवा काय काय गोष्टी होत असतात ज्या खूप नॅचरल आहेत, अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्यामुळे त्या सगळ्या जेव्हा पाहिल्या तेव्हा खूप पॅनिक नाही झालो आम्ही की ठीक आहे, ह्या गोष्टी होत असतात आणि ह्या व्हायला हव्यात, किंवा काही गोष्टींचा आम्ही वेट केलं की ह्या गोष्टी अजून झाल्या नाहीयेत ज्या की व्हायला पाहिजेत. तर ह्या गोष्टींचा अभ्यास सुरुवातीला केल्यामुळे खूप जास्त फायदा झाला. आणि प्रेग्नन्सीमध्ये ज्या काही फॉलो केल्या होत्या, मुख्यतः योगासनं, प्राणायाम, ओंकार, या सगळ्या गोष्टींचा मानसिक स्थैर्यासाठी आणि दीर्घ श्वसनासारख्या गोष्टींचा कळा देण्यासाठी खूप उपयोग झाला. या गोष्टी मी शेवटपर्यंत फॉलो केल्या. अगदी ऍडमिट व्हायच्या वेळी सुद्धा मला आठवतं की मी सगळ्या गोष्टी फॉलो करून मग तिथे गेले. तर मानसिक स्थैर्यासाठी या गोष्टी प्रचंड आवश्यक आहे. आणि प्रेग्नन्सीच्या म्हणजे दरम्यानच्या गोष्टी फॉलो केल्या त्याचा एकेका गोष्टीचा प्रत्यय आता बाळाला बघितल्यानंतर येतो. पंचामृत घेणं असेल किंवा संगीत ऐकणं असेल, बाळ वेगवेगळे आवाज आता ओळखायला लागतं किंवा ते संगीत ऐकतं, किंवा बाबांचा आवाज पोटात असल्यापासून ऐकून त्याच्याप्रमाणे त्याची मुवमेंट व्हायची, त्याचा प्रत्यय आता सुद्धा ते बाहेर आल्यावरती होतं की बाबांचा आवाज पहिल्या दिवसापासून बाळ ओळखायला लागलं. तर अशा काही गोष्टींचा म्हणजे आपण अचंबित होऊ इतक्या छान प्रकारे प्रत्यय सध्या येत आहे. प्रेग्नन्सी एक अशी स्टेज असते आयुष्यातली की ज्याच्यामध्ये स्त्रीचं पूर्ण भावविश्व बदलतं आणि त्या सगळ्या स्टेजमध्ये नवऱ्याचा एक सपोर्ट असणं हे खूप महत्वाचं असतं. आणि त्याला समजणं की हे होत आहे तर हे का होत आहे आणि याच्यावर तो काय करू शकतो, या गोष्टी समजणं हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे सुरुवातीच्या 2-3 महिन्यात मी गोंधळून जात होतो. नंतर जसं जसं पीएसपी मधनं समजत गेले काय काय चेंजेस होत आहेत, फिजिकल, इमोशनल, त्या चेंजेसना कसं रिस्पॉन्ड करायचं ते कळत गेलं. आणि तो जो एक सपोर्ट होता तो कंटिन्युअस मला कळत होतं की आता तिला काय गरज आहे, तिला कशाचा सपोर्ट हवा आहे. म्हणजे इव्हन लेबर रूम मध्ये जाताना सुद्धा जो सपोर्ट तिथे लागतो, अनफॉर्च्युनेटली मी लेबर रूम मध्ये जाऊ शकलो नाही, पण जो सपोर्ट तिथे मला देता आला त्या पूर्ण प्रोसेसमध्ये तो मी देऊ शकलो याचा मला आनंद आहे. आणि त्या प्रोसेसमधनं तिला एक सपोर्ट देणं, त्याच्यात शेवटी त्या काळात तिला द्यायचे आहेत, त्यात आपण सपोर्ट देण्यापेक्षा जास्त काही करू शकू असं नसतं त्या केसमध्ये. तो जितका जास्तीत जास्त देता येईल तो आपण देऊ शकलेलो आहे, त्याचा मला आनंद आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाच्या बाबतीत जे जाणवलं आता, म्हणजे बाळाच्या जे प्राणायाम, ओंकार किंवा इव्हन स्तोत्र वगैरे जे आपण म्हणतो त्याच्याने जे आपल्याला रिलॅक्सेशन मिळतं ते आपल्याला न मिळतं आता आपण बाळाबरोबर जरी म्हटलं तर ते बाळाला रिलॅक्सेशन मिळताना दिसतंय. त्याचा खूप मोठा फरक जाणवतो की बाळाला घेऊन रामरक्षा म्हणणे, बाळाला घेऊन ओंकार म्हणणे, त्याच्यात जे बाळ शांत होतं आणि ज्या पद्धतीने ते खेळायला लागतं तो खूप मोठा फरक आहे. आणि तो एक खूप पॉझिटिव्ह आहे जो या पीएसपी मधनं आम्हाला मिळालेला आहे.